बॅक माय यूट्यूब चॅनल. तर तुम्हाला कळलेच असेल की मी गोणी घेऊन कुठे जात आहे. जर नसेल कळलं तर मी सांगते, कारण मी चाललेली आहे गव्हाचं खळं करायला. आणि इकडे तुम्ही पाहू शकता आमच्या इकडल्या साईडचा एक रस्ता बंद असल्यामुळे आम्ही गेलो दुसऱ्या रस्त्याने. आणि वापस काय झालं, दुसऱ्या रस्त्याने जाताना ना मोटरसायकलमध्ये हवासुद्धा नव्हती. तर मग आम्ही हायवे रोडला लागलो आणि असं सरळ निघून गेलो हवा भरायला. आणि हे जे तुम्हाला मंगल कार्यालय दिसत आहे, इथं माझ्या आत्याच्या मुलीचं लग्न होणार आहे. त्याचा ब्लॉग पण येणार आहे. तर लग्न आत्ता नाही आहे, लग्नाला अजून 1-1.5 महिना जायचं आहे. तर तुम्ही सर्वजण वेट करत राहा तोपर्यंत. आणि आम्ही गेलो सरळ, आणि हवा वगैरे भरल्यानंतर आम्ही गेलो शेतामध्ये. आणि तुम्ही पाहू शकता इकडून सुद्धा रस्ता आहे आणि एक पाटावरून आहे जिथं लागतं कॅनल. आणि ह्यावेळेस कॅनलला पाणीसुद्धा नव्हतं, मग आम्ही गेलो डायरेक्ट सरळ. आणि इथं कसं होतं, इथं पाणी साचल्यामुळे मोटरसायकल चढत नव्हती, पण भैया कसं हेवी ड्रायव्हर असल्यामुळे त्यांनी गाडीवरती काढली आणि वापस तिथूनच त्यांनी रिटर्न नेली आणि दुसऱ्या साईडने आला. तर तुम्ही ते पाहू शकता, मस्त असं छान सुंदर व्ह्यू होता. आणि हे जे कैरीचं झाड आहे म्हणजे आंब्याचं, हे खूप वर्षाचं आहे, म्हणजे खूप जुनं आहे. ह्याला 1 वर्षाआड कैऱ्या येतात. आणि इकडे पाहू शकता हे चिक्कूचे झाड आहेत, हे आजोबा असताना त्यांनी लावलेले आहेत हे झाडं. आणि इकडे आम्ही गायांसाठी हौद वगैरे सगळं केलं होतं. समोर जे आंब्याचं झाड दिसत आहे ते माझ्या मम्मीच्या आईने दिलेलं आहे. तुम्ही विचार करत असाल की मी इकडे कुठे चाललेले आहे. मी इकडे चाललेले आहे तुम्हाला माझ्या आत्यांचं घर दाखवायला, जे की तुम्ही मागच्या लग्नाच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल. माझी ती मावस आत्या होती, तर हे त्यांचं घर आहे. आणि इथे जर मी तुम्हाला पाणी दाखवत आहे ना, इथे ना खूप असा आवाज येत होता, जसं की काही धामीन वगैरे चाललेली आहे, बट ती काही दिसली नाही. आणि हे जे तुम्हाला दिसत आहे ना, हे एक वडा आहे जो की खूप खोल आहे, म्हणजे पाणी आहे त्याच्यात. आणि इकडे पाहू शकता त्यांनी मस्त असं ऊस वगैरे केला होता. आणि ते आमचे 2च घर होते, आमचं आणि आत्यांचं. आणि खरंच इथं खूप छान वाटत होतं, बट आम्हाला घर सोडून जावं लागलं त्यांना पण आणि आम्हाला पण. हे जे कारण आहे ते होतं फक्त चोरांमुळं. तुम्ही पाहू शकता एवढं छान त्यांचं पण घर आहे, बट त्यांनी पण सोडून दिलेलं आहे. त्यांच्या इथं चोर आले, त्यांच्या आणि आमच्या घरापासून खूप अंतर होतं त्याच्यामुळे. आणि हे जे तुम्हाला हौद दिसत आहे, हे जे लहानपणी ना आम्ही या हौदामध्ये अंघोळ वगैरे करत होतो. खरंच खूप मजा येत होती. लहानपणीची दिवस आठवल्यावर ना खूप भारी वाटतं. तुम्ही पाहू शकतात. आणि इकडे जे आहे ते आमची विहीर आहे. इकडे पण विहीर आहे जी तुम्हाला दिसली नसेल. तर मग आत्याचं घर दाखवल्यानंतर मी आले खाली. आणि मला कमेंटमध्ये कळवा की हे फुलाचं झाड कशाचं आहे. आणि त्याच्यानंतर मी मस्त इथे जांभळीच्या झाडाखाली बसली, तर भैया माझ्या खोड्या काढीत होता. बट त्याला पण मी याच्यामध्ये रेकॉर्डिंग केलं. खूप मजा आली, आम्ही खूप एन्जॉय करत असतो. आणि तुम्ही पाहू शकता हे आमचे बटेदार आहे आणि खरंच खूप चांगले आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी आणलं इथं गव्हाचं मशीन हार्वेस्टर, जे की हाताने गहू काढण्याच्या ऐवजी मशीनने काढल्यावर ना गहू काढायला खरंच खूप सोपं जातं, जे की तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहू शकतात. आणि हे जे तुम्हाला गहू दिसत आहे, एवढं सगळं आम्हाला गहू काढायचं होतं या मशीननी. आणि एकदम असं छान असा गहू निघतो, त्याच्यामध्ये कुडी कचरा वगैरे काहीच येत नाही, एकदम असा निर्मळ असा गहू येतो. आणि आम्ही मशीनच्या म्हणजे इथं जवळ थांबलो होतो, एवढं डोळ्यामध्ये धूळ कचरा वगैरे जात होता, तर डोळ्यामध्ये एवढं पाणी येत होतं, जे की तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहू शकतात. आणि मस्त असं एन्जॉय वगैरे करत होतो. आणि कसे बाया लावून जो गहू काढायचा म्हणून खूप पैसे जातात, आणि ह्याच्याने एवढं काही ताण होत नाही, फक्त ताण राहतो म्हणजे गहू भरायचा. आणि मग हा खालचा पट्टा काढल्यानंतर आम्ही घेतलं वरचा पट्टा काढून, जे की तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहू शकता. आणि एवढं डोळ्यामध्ये कचरा गेला होता. आणि इथे आता वरती गहू काढायचा टाईम झालेला आहे. आणि मग इकडे पण मशीनवर चढवली, गहू वगैरे काढला. आणि गहू निघूपर्यंत आम्ही मस्त असं झाडाखाली बसलो होतो. आणि तर हा वेगळंच तोंड करत होता. मग त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तिथे मग गहू वगैरे काढला. आणि गव्हामध्ये ना खरं काहीच कचरा वगैरे नाही आलेला. आणि प्लीज जर तुम्ही नवीन असाल ना, तर प्लीज आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण खूप मेहनत करावं लागते इथपर्यंत येण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता एवढा छान असा गहू निघालेला आहे. कचरा वगैरे काहीच नव्हता आला गव्हामध्ये, फक्त मेहनत करायला लागते म्हणजे गहू भरण्यासाठीच. बाकी सगळं ही मशीन करून देते आपल्याला. आणि तुम्ही पुढे पाहू शकता एवढा छान असा गहू निघला. आणि मग आम्ही सर्वांनी गहू भरून वगैरे ठेवला आणि मस्त झाडाखाली बसले असल्या नारळ खाल्ला. आणि तुम्ही गेस करा की गोण्या आम्हाला किती झालेला आहे. तर आता ब्लॉग इथे थांबवण्याची वेळ झाली. बाय बाय, टेक केअर, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.